2019 साली आम्हाला सर्वाधिक बहुमत मिळालं, पण सरकार आणू शकलो नाही. मात्र आम्ही 2022 साली पुन्हा सरकार आणलं. प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी सांगितला किस्सा. योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणार, आम्ही जनतेला दिलेला शब्द पाळणार. शेतकरी कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान. मुंबई जिल्हा बँकेचं संचालकपद स्वीकारण्याआधी तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती, तर विनोद घोसाळकर आणि तेजस्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती. भांडूपच्या गुरु नानक विद्यालयात विद्यार्थ्यांना वाटण्यात आली पंजाबी भाषेची पुस्तकं. मनसेची शाळेत धडक, पंजाबी भाषेतली पुस्तकं परत घेण्याचं शाळेकडून आश्वासन. डोंबिवलीमधील 65 अनधिकृत इमारतींमधील 6500 नागरिक बेघर होण्याची शक्यता. इमारतींना पुन्हा केडीएमसीची नोटीस. तात्काळ इमारत खाली करण्याचे पालिकेचे आदेश. पोलीस बळाचा वापर करणार असल्याचाही उल्लेख. कोल्हापूरच्या हुपरीमध्ये ईडीची धाड. मोठ्या चांदी व्यावसायिकाच्या कार्यालयात धाड. ईडीकडून तब्बल 15 तास चौकशी झाल्याची माहिती. विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींचा तब्बल 5 लाख लोकांसोबत योगाभ्यास. पंतप्रधानांनी योग दिनानिमित्त दिल्या देशवासियांना शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा योगाभ्यास. फडणवीसांचा पुण्यात वारकऱ्यांसोबत योगा. पुणे विद्यापीठात विशेष कार्यक्रमाचं आयोजन. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात बिबट्याचा एका घरात मुक्काम. बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. शिवडे गावातल्या घटनेनं खळबळ. इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर जोरदार हल्ला. इराणने केलेल्या हल्ल्यात ड्रोन ब्रिगेडचा कमांडर ठार झाल्याचा दावा, तर इराणचाही इस्रायलवर पलटवार.